साताऱ्याच्या शिरवळमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। रियाज उर्फ मिन्या इक्बाल शेख या तरुणाच्या हाताला गोळी चाटून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय। मंगळवारी सायंकाळी घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख मित्रांसोबत बोलत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या। एक गोळी त्याच्या उजव्या हाताला लागली। या घटनेमुळे रस्त्यावर मोठी पळापळ झाली, ज्याचा फायदा घेऊन हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले। गोळीबाराचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून यात हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत। प्राथमिक तपासानुसार हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत। या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे शिरवळमधील कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिक चिंता व्यक्त करत आहेत। NTV न्यूज मराठी, सातारा।